लाल भवट्याचा झेंड्याचा अखिल भारतीय किसान सभेचा अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद 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 महाराष्ट्राचे किसान सभा 24वे जिल्हा अधिवेशन जिंदाबाद 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 भारतीय किसान सभेचे 24वे अधिवेशन या ठिकाणी पार पडत आहे। आपल्यासोबत राज्य सचिव, राज्याध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं या अधिवेशनातून शेतकऱ्यांसाठी काय आक्रमक भूमिका घेण्यात आली, ऊस आंदोलन असेल, वेगवेगळे हमी भाव असतील, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी चर्चेत आलेल्या आहेत। नेमकं काय अधिवेशनातून समोर शेतकऱ्यांसाठी पुढची भूमिका असणार आहे, आंदोलन कसं असणार आहे, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार। आपल्यासोबत अजित जिनवलेत। एकंदरीत या ठिकाणी अधिवेशन पार पडत आहे। 24वे अधिवेशन किसान सभेच्या माध्यमातून शिरसाळ्यामध्ये पार पडते। नेमकं काय बोलतो? गंगाधर अप्पा बुरांडे यांचा प्रचंड लढ्याचा वारसा असलेला हा जिल्हा आहे। किसान सभेचे ते मोठे नेते होते, त्यांचे अनेक साथीदार अजूनही आहेत। तो वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम या बीड जिल्ह्यामध्ये किसान सभा करते आहे, महाराष्ट्रात करते आहे। कर्जमाफीचा प्रश्न जो अत्यंत तीव्र आज महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, सरकारने जाहीर केलं की आम्ही कर्जमाफी करतोय, मात्र 15 तारखेला ते म्हणाले होते त्याच्याबद्दलची कमिटीचा अहवाल येईल, त्याच्यामध्ये अटी शर्ती ते सांगतील। बावनकुळे दररोज नव्या अटी सांगतायत। गाडी असेल तर कर्जमाफी मिळणार नाही, बंगला असेल तर कर्जमाफी मिळणार नाही, घर असेल तर कर्जमाफी मिळणार नाही। आता केवळ शर्ट आणि पॅन्ट जर तुम्ही घातली तरी सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही, एवढीच अट त्यांची सांगायची राहिलेली आहे। त्याच्यामुळे मोठा असंतोष लोकांच्या मनात या कर्जमाफीच्या संभ्रमाबद्दल आहे। दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारचा ऊस आपण घातला त्याच्यासाठीचं आंदोलन झालं, त्याचे पैसे कारखानदाराने अद्याप दिलेले नाहीये। FRP वरच तोंडाला पानं पुसायची आणि जी अतिरिक्त लढाऊ पद्धतीने आंदोलन करून मिळवलेली जी अतिरिक्त रक्कम आहे ती बुडवायची असा डाव त्यांचा दिसतोय। प्रशासन त्याला सामील दिसतंय। याबद्दल नुकतंच इथे किसान सभेचं जबरदस्त आंदोलन आमचे नेते कॉम्रेड अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं। तो मुद्दा आपल्याला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर शेतीमालाचे भाव सातत्यानं पाडण्याची भूमिका केंद्र सरकार करतंय। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन माल हा भारतामध्ये आणण्याच्यासाठीचा करार, अत्यंत शर्मनाक अशा प्रकारचा करार नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे। त्याचा सरळ परिणाम आपल्या भागातील कापूस आणि सोयाबीन ह्या 2 मुख्य पिकांवर होणार आहे। त्याच्यामुळे उत्पादन घटणार आहे। त्या अमेरिकन कराराला विरोध करण्याची भूमिका सुद्धा आम्ही घेतोय। हे अशा अनेक प्रश्न आज आम्ही त्याची चर्चा करू, लढ्याची रणनीती आखू। अधिवेशनामध्ये नवं नेतृत्व सुद्धा निवडलं जाईल, नवी कमिटी निवडली जाईल। जुनी जी कमिटी आहे तिचा अधिक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर दिल्या जातील, कार्यकर्त्यांवर दिल्या जातील। ही सगळ्याची घुसळण आजच्या याच्यामध्ये आम्ही करतोय। आमच्या किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख हे आमच्या बरोबर आज आहेत। मी या ठिकाणी आलेलो आहे। संबंध महाराष्ट्रभर ही अधिवेशन आम्ही घेणार आहोत। बीड पासून आम्ही सुरुवात करतोय। ही अत्यंत उत्साहदायक अशी गोष्ट आहे। दादा, पाहायला गेलं तर देशामध्ये युद्ध सुरू आहे, अमेरिका असेल, इराण असेल, पण यावर कुठेतरी पंतप्रधान बोलताना दिसून येत नाहीत। याच्या झळा सामान्यापर्यंत देखील पोहोचलेले आहेत। सामान्यांच्या खिशाला कात्री लागते। आज गॅसचा एवढा मोठा तुटवडा आहे, पण ते दाखवला जात नाही। सामान्य जनतेसमोर वेगवेगळे आश्वासन मांडले जात आहेत, परंतु पाहायला गेलं त्याचा कुठेतरी स्फोट होईल असं काय वाटतं का? हे बघा, अमेरिकन भांडवलशाही जी आहे ती साम्राज्यशाही सुद्धा आहे। इतर देशांवर अत्यंत वाईटरित्या आक्रमण करून तिथली लोकशाही नष्ट करायची, तिथली व्यवस्था नष्ट करायची आणि तिथल्या जनतेची आणि साधन सामुग्रीची लूट करून स्वतःचं जीवन चालवायचं, अशा प्रकारची अत्यंत क्रूर भांडवलशाही अमेरिकेच्या रूपाने पुढे आलेली दिसते। हिचा दुसरा अत्यंत वाईट चेहरा एप्स्टीन फाईलच्या निमित्ताने पुढे आला आणि त्याच्यामध्ये ट्रम्प सहित अनेक अमेरिकन राज्यकर्त्यांची आणि इतरही वेगवेगळ्या देशाच्या राज्यकर्त्यांची नावं महिलांच्या, लहान बाळांच्या लैंगिक शोषणाच्या बाबत पुढे आलेली आपल्याला दिसत आहेत। त्याच्यामध्ये देशामधले सुद्धा काही लोकांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्या फाईल्स पुढे येऊ नयेत यासाठीच अमेरिकेनं हे सगळं युद्धाचा खटाटोप केला। अनेक लोक मारले गेले, साधन संपत्ती नष्ट झाली। संबंध देशाच्या आणि संबंध जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा अत्यंत वाईट परिणाम झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये भारताने खरं तर ताठ मानेने उभं राहण्याची आवश्यकता होती, मात्र भारत इस्रायल सारख्या देशाची भेट घेतो, आपले राज्यकर्ते जाऊन गळा भेट घेतात आणि अत्यंत चुकीचं धोरण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण घेतो। त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतोय। त्यामुळे जगभरामध्ये आपल्याला कोणीही मित्र शिल्लक राहिला नाही, हे दुर्दैवानं या संबंध मोदी सरकारच्या काळात आपल्या लक्षात आलेलं आहे। त्याचा वाईट परिणाम जनजीवनावर होतोय। रोजगार आपल्याला गमवावे लागतायत, महागाई मोठ्या प्रमाणात वाढते आहे, गॅसचे भाव वाढताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं जीणं हे दुष्कर झालेलं आपल्याला दिसतंय। हे मोदी सरकार
अक्षरशः हाकलून देण्याच्याच पात्रतेचा आहे हे यातून सिद्ध झालेलं आहे. हा जो असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे, मला खात्री आहे की लोकशाही मार्गाने हे सरकार हटवल्याशिवाय भारतीय जनता राहणार नाही. उमेश दादा, एकंदरीत पाहायला गेलं तुम्ही आता घोषणा देखील केली, प्रत्येक गावामध्ये किसान सभा आणि प्रत्येक गावातील शेतकरी हा किसान सभेत अशी देखील घोषणा केलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर किसान सभेचं जे आक्रमक भूमिका आहे ती सातत्याने पाहायला मिळते. कुठेतरी ऊस आंदोलनामध्ये भाव वाढल्यानंतर ऊस कारखानदार जे आहेत ते बिल देण्यापासून लांब पळतात आणि पाहायला गेलं तर 15 दिवसामध्ये बिल देणं अनिवार्य असताना कुठेतरी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना विटीस धरणं, आता कुणाचे शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न असतील, शैक्षणिक खर्च असेल, आजार आहे, या सर्व गोष्टी कुठेतरी त्यांना भेडसावत आहे. हे खरंच आहे की शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी भर त्याच्यामध्ये पडते की कारखानदार त्यांना ऊसाची बिलं देत नाहीत. खरं तर कारखानदारांनी आतापर्यंत या भागातल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट केलेली आहे. अनेक वर्षापासून ते FRP चोरून त्या FRPच्या चुकीच्या FRP काढून त्या लोकांना खास करून जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करून त्यांचे पैसे मारत होते. या परिस्थितीमध्ये या भागातला शेतकरी गेल्या वर्षी या आंदोलनामध्ये उतरला. त्यांनी आंदोलन करून ही भाववाढ घेतलेली आहे, परंतु जादाची जी भाववाढ घेतलेली आहे ती भाववाढ द्यायची नाही, हे इनडायरेक्टली अशा पद्धतीचं त्यांचं षडयंत्र आहे आणि त्याच्यासाठी ते आज बिल जमा करताना दिसत नाहीत. परंतु परत एकदा शेतकरी इथला एकवटलेला आहे, ह्या कारखानदारांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि ही बिलं ही तातडीने मिळाली पाहिजेत याच्यासाठी संघर्षामध्ये परत उतरलेला आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा नक्कीच हे सगळे प्रश्न अशाच पद्धतीनं कारखानदार अडचणी आणायला लागले तर नक्कीच शेतकरी त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती किसान सभा निर्माण करेल आणि त्याच्यासाठीच आज या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही चर्चा करू आणि चर्चा करून या फक्त ऊसाच्याच आंदोलन नाही तर प्रत्येक शेतीमालाच्या हमी भावाच्या बद्दल या सगळ्या शेतकऱ्यांची जागृती करून या भागातल्या सगळ्या गावामध्ये किसान सभा पोहोचेल आणि त्या किसान सभेमध्ये त्या गावातला शेतकरी सहभागी होईल. या दृष्टीनं या किसान सभेचं कामकाज चालू राहील. दादा, एकंदरीत पाहायला गेलं तुम्ही भाषण करताना असं देखील मला शक्तीपीठ मार्ग जो आहे त्या मार्गामध्ये हजारो कोटी लाखो कोटी रुपये खर्च केले जातात, परंतु दुसरा महामार्ग आहे त्याच्यामध्ये आणि या महामार्गामध्ये अनेक कोटींचा तफावत देखील तुम्ही बोलण्यात. हे खरंच आहे की या शक्तीपीठ महामार्गासाठीचं जे बजेट आहे ते बजेट 802 किलोमीटर महामार्ग करण्याच्यासाठी ह्यांनी 86,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती आणि आता अलाइनमेंट बदलल्यानंतर जो 856 किलोमीटरचा महामार्ग सुद्धा करणार आहे त्याच्यासाठी वाढीव बजेट त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते 1,15,000 कोटी रुपये ठरवलेले आहे. आता याच महाराष्ट्रामध्ये इतर महामार्ग जे होत आहेत, उदाहरणार्थ सुरत चेन्नई महामार्ग होतोय, पुणे बेंगलोर महामार्ग होतोय, हे जे महामार्ग होत आहेत या महामार्गाचं किलोमीटरचं बजेट जर काढलं तर गडकरींनी जाहीर केलं की आम्ही पुणे बेंगलोर किंवा सुरत चेन्नई महामार्ग जे आहे ते महामार्ग किलोमीटरला आम्हाला 71 कोटी रुपये खर्च येतो. परंतु या शक्तीपीठ महामार्गाचा जर हिशोब जर केला तर या शक्तीपीठ महामार्गाला किलोमीटरला 106 कोटी रुपये लागतात. म्हणजे याच राज्यामध्ये केंद्र सरकार ज्या वेळेला महामार्ग करतं त्यावेळेला 70-71 कोटी रुपये मध्ये तोच रस्ता तेवढ्याच रुंदीचा करतं आणि दुसऱ्या बाजूला MSRDC आणि महाराष्ट्र शासन मिळून जर महामार्ग करून 106 कोटी रुपये जर खर्च करत असेल तर नक्कीच हे बजेट जास्तीचं धरलं ना. मग जास्तीचं धरलेलं बजेट हे कोणाच्या खिशात जाणार आहे हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे ना. आणि त्यामुळं इथला शेतकरी या सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन हा महामार्ग रद्द झाला पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं आमच्या जमिनी तुम्ही फुकटात घेणार आणि या देशामधल्या कंत्राटदारांची घरं भरणार असाल तर शेतकरी हे चालू देणार नाही. आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष अजयजी बुरांडे सुद्धा. एकंदरीत आज जिल्हा कमिटीची देखील घोषणा होणार आहे, नेमके कुठल्या नियुक्ती होणार आहेत, एकंदरीत काय सांगता येईल? एकूण किसान सभा आणि किसान सभेची कार्यपद्धती ज्या घटनेला धरून अनुसरून आहे अशा प्रकारची नियुक्ती किसान सभेमध्ये केली जात नाहीये. कुणीही पदाधिकारी हा नियुक्त केला जात नाहीये. अधिवेशन ते निवडत असतं आणि त्या पद्धतीनं अधिवेशन आजचे या नव्या जिल्ह्याची नवी जिल्हा कमिटी हे अधिवेशन निवडेल.
आणि एकंदरीत पाहिलं गेलं पुढचं ऊस आंदोलन कसं असणार आहे आता तुम्ही पाहू शकता. गेले आपण जे भाव वाढून घेतलाय ते कुठल्याही ऊस कारखानदाराला खपत नाहीये, ते पैसे द्यायला तयार नाहीत. तुम्ही कारखान्याच्या दारात देखील गेलात, त्यांना तारीख देखील घोषित केली, परंतु आता पाहू शकता तुम्ही तारीख आता निघत चालली, परंतु अद्यापपर्यंत कुठलीही तयारी त्यांची झालेली नाहीये. कुठंतरी पुढच्या वर्षीचं आंदोलन देखील याच प्रकारे आक्रमक होणार आहे. नक्कीच या जाहीर केलेल्या ऊसाच्या भावाची गाळप केलेल्या ऊसाची रक्कम मिळावी यासाठी एक आंदोलनाचा पहिला टप्पा नुकताच ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं पूर्ण केला. त्यानंतर काही कारखान्यांनी आपली जी देणी बाकी आहे ती देणी सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे. परंतु आपण म्हणल्याप्रमाणे काही कारखाने आणखीही त्या संदर्भामध्ये योग्य ती तात्काळ भूमिका घेताना दिसून येत नाहीयेत. या संदर्भामध्ये जे नियोजन ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने त्यांच्या बैठकीमध्ये केलेलं आहे आणि आंदोलनामध्ये जो इशारा दिलेला आहे त्या इशाराची परिपूर्ती नक्कीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन हे करेल आणि त्याच्यामध्ये किसान सभा अग्रभागी राहून हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गाळपासाठी घातलेल्या ऊसाचा परतावा घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत. वेळ प्रसंगी कारखानदाराच्या कारखान्यावर किंवा घरी सुद्धा जाऊन घेरावा नक्की घालणार आहेत. ही बाब आपल्या मार्फत आम्ही सांगू इच्छितो. राज्याध्यक्ष म्हणल्याप्रमाणे गाव तिथं शाखा, किसान सभेची गाव तिथं शाखा होणार का? त्याच दिशेनं किसान सभा आणि किसान सभेचे संपूर्ण जिल्हा कमिटी, तालुका कमिटी आणि कार्यकर्ते काम करतायत की आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जागृत करणं, त्यांच्या जाणीवा वाढवणं आणि एकूण शेती आणि मातीवरती कशा पद्धतीचं आक्रमण या ठिकाणचे सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं निष्क्रियता दाखवतायत, या सगळ्या बाबी लोकांमध्ये घेऊन जाणं आणि त्यांना आपल्या चळवळीचा भाग बनवणं आणि त्यांची शेती आणि माती वाचवण्याच्या लढाईमध्ये सहभागी करून घेणं हे अत्यंत अग्रक्रमाचा भाग. आणि म्हणूनच आजच्या अधिवेशनानं ब्रीद वाक्याने टॅगलाईन दिलेली आहे की जातीपातीपेक्षा शेती माती आणि हमी भावाच्या प्रश्नासाठी एकत्र येऊ या मुद्द्याला घेऊन गावागावामध्ये जाऊन किसान सभा बांधणार आहेत. हे नक्कीच हे अधिवेशन करणार आहे. डॉक्टर, एकंदरीत एक गोष्ट तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायची राहून गेली की सध्या देशामध्ये खासदारांची संख्या वाढवण्यामागे कुठेतरी काम सुरू आहे. काय वाटतं, यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कातर लागणार आहे का? हा निर्णय फायद्याचा असणार आहे का तोट्याचा असणार आहे? केवळ शेतकऱ्यांच्या खिशाला कातर लावण्याचा हा मुद्दा नाही. ज्यावेळी देशाची घटना झाली आणि आपण सगळी जी काही संघराज्य व्यवस्था स्वीकारली त्याच्यामध्ये जे दक्षिणेकडील राज्य आहेत तिथे लोकसंख्या त्या मानानं विरळ, मात्र त्यांना विश्वासात घेऊन भारताची एकसंघ निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून खासदारांची संख्या काही प्रमाणामध्ये तिथे लोकसंख्येच्या पलीकडे जाऊन निश्चित करण्यात आली, जेणेकरून त्यांचं रिप्रेझेंटेशन देशाच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये राहील. मात्र आपल्याला माहिती आहे की आज जे लोक सत्तेवर आहेत त्यांचं राजकारण हे धर्म आणि जातीच्या आधारावर आहे. विशेषतः ज्या प्रकारचं राजकारण त्यांना हिंदुत्ववादी राजकारण, धर्मांध राजकारण करायचंय त्याचं जास्त चांगलं त्यांना फळ हे उत्तर भारतामध्ये येताना दिसतंय. त्या ठिकाणचे मागासलेपणा, त्या ठिकाणचं दारिद्र्य याचा वापर त्यांना करायचा आहे. त्यामुळे तेथील खासदारांची संख्या वाढवणं आणि उत्तरेकडील खासदारांच्या तुलनेत दक्षिणेकडील खासदारांची संख्या कमी करणं आणि त्यातून एक प्रकारची हुकुमशाही व्यवस्था कायम करणं हा त्याच्या मागचा मुख्य डाव आहे. आणि त्या डावाचा भाग म्हणूनच त्यांनी ही सगळी षड्यंत्र आखलेलं आहे. मात्र हे जर त्यांनी रेटलं तर त्याच्यामुळे जो प्रचंड असंतोष माजेल, त्यातून या संबंध भारताची जी संघराज्य व्यवस्था आहे तीच कदाचित धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. हा गंभीर इशारा वेगवेगळ्या विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर त्याचा भार पडणारच आहे, श्रमिक जनतेवर भार पडणारच आहे, परंतु लोकशाहीलाच त्याच्यामुळे मोठं आव्हान उभं राहणार आहे. त्याच्यामुळे ही फार गंभीर गोष्ट आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याच्याबद्दल गांभीर्याने विचार करतोय आणि योग्य प्रकारची भूमिका घेऊन समविचारी पक्षांना एकत्र करत त्याच्यावर आपल्या भूमिका पुढे घेऊन जाण्याची कारवाई ही पक्षाच्या वतीने होईल. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जिल्हा अधिवेशन पार पडत आहे. 24वे अधिवेशन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेण्यात येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर गाव तिथं शाखा किसान सभेची होणार आहे. प्रत्येक शेतकरी हा किसान सभेत असणार आहे अशी देखील घोषणा या ठिकाणी होत आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा खासदारांची वाढती संख्या असेल या प्रश्नावर देखील चर्चा या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत या किसान सभेतून अजून काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सिद्धराम सोळंकेसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.